अच्छा. सॉरी, 1-2 मिनिटं वेळ झाला. जस्ट वेट करत होतो सगळ्यांनी जॉईन व्हायचं. आय थिंक दिस इज अ गुड टाइम. आणि सगळ्यात चांगला आणि पहिला मेसेज इकडे आहे सूर्यकांतजीचा. रिअली हॅपी टू नो की फीलिंग सम थिंग्स फ्लोईंग फ्रॉम पाम, इज इट व्हायब्रेशन टाईप? सो डेफिनेटली ह्याचे वेगळे वेगळे सेन्सेशन्स येऊ शकतात. काहीतरी हातामधनं असं आत यायला लागल्यासारखं, गरम किंवा थंड हवा आल्यासारखी, किंवा इव्हन पाणी वाहत असल्यासारखं, किंवा एक एकदा एक हार्टबीट सारखं टिंगलिंग होते हातावर, किंवा मुंग्या येतात म्हणतात ना, तसं जाणवते. ते फिलिंग येतील. नंतर एक एकदा दुखते, म्हणजे तेव्हा कळते की सगळं बरोबर आहे, एकाच बोटावर का मला जास्त दुखायला लागले, किंवा एकाच अंगठ्यातनं प्रेशर का जास्त यायला लागले, असं जाणवतंय. आणि हे सगळे इनिशियल सायन्स आहेत. ही शक्ती आमच्यामध्ये व्हायचं सुरू झाल्याची. तर रिअली गुड न्यूज. आणि कोणाला काय प्रश्न असतात तर ॲज अ विचारा. तुम्हाला माहिती आहे आता पहिल्या 15, मला वाटते 16 की 17 सेशन्समध्ये, सत्रांमध्ये आम्ही बऱ्यापैकी सगळं कव्हर केलेलं आहे. आता हळूहळू ह्या गोष्टी जास्त कंटेंटमध्ये आम्ही रिव्हिजन असं घेणार आहे, आणि थोडं डिस्कशन. पण जसं मी प्रत्येक एपाला सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं आहे ध्यान. तर ध्यान हे नक्कीच करणार, आणि 15-20 मिनिटात आधी हे डिस्कशन करूया आणि मग नंतर ध्यानात जाऊया. तर तुम्हाला कुठलेही प्रश्न असले जे तुम्ही रोज करायला लागला त्या ध्यानाबद्दल किंवा आजच्या ह्या टॉपिक बद्दल, तर प्लीज विचारा. आणि एकदा ध्यान झालं की तेव्हा शांतता ठेवूया म्हणे, आणि तुम्ही चॅट विंडो यूज करू शकता किंवा अनम्यूट करून विचारा. आणि मी जसं प्रत्येक एपाला रिक्वेस्ट करतो, ह्या क्षणापासून ध्यान सुरू आहे, तर एक चांगली जागा जिकडे तुम्हाला कुठलं डिस्टर्बन्स असू नये तसं बसा. आतापासून ध्यानाच्या स्थितीत जायला प्रयत्न करूया. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, श्री माताजीशी आणि भूमी मातेशी एक विनंती करूया की आम्हा सर्वांना संतुलन मिळू दे. ह्या ध्यानाची अनुभूती एकदम छान होते. आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळू दे, आणि ध्यानामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत ते जाऊ दे, आणि एकदम छान ध्यान होते म्हणून. तर आजच्या सेशनचे थोडे जे रिव्हिजन सारखं म्हणता येईल, तर ते बघूया. तर आतापर्यंत आम्ही बऱ्यापैकी ह्या सटल सिस्टीम किंवा सूक्ष्म शरीर जे म्हणतो त्याच्याबद्दल जाणून घेतलेलं आहे ऑलरेडी. आणि ह्याच्याबद्दल एक थोड्या शब्दात मी सांगायचं झालं तर ते म्हणजे 3 नाड्या आहेत. एक आहे डावीकडची, जी निळ्या रंगात इकडे दाखवलेली आहे, तिला इडा नाडी म्हणतो आम्ही. ती मूलाधारपासून सुरू होते, आमच्या आयब्रोजकडे टर्न होते आणि दुसऱ्या साईडला जाते. ती नाडी आहे आमच्या भूतकाळाबद्दल आणि आमच्या इच्छाशक्तीबद्दल. तर आमची इच्छा सगळ्या तिकडनं उद्भवतात, आणि भूतकाळातले काही पण विचार असू दे, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, प्रॉब्लेम, ते सगळे तिकडे स्टोअर झालेले असतात, आणि ते ह्या जन्माचे असू दे, आधीचे पण असू शकतात. तर ते हळू जसे क्लीन करतो आणि संतुलनात येतो आम्ही, तर तिचा अनुभव वेगळा होतो. दुसरी आहे उजव्याकडची, ती आमची क्रिया नाडी आहे किंवा ऍक्शन चॅनल. तर आमची जे इच्छा आहे जे डाव्या नाडीतनं यायला लागले ते उजव्या नाडीतनं पूर्ण होतात, किंवा उजव्या नाडी त्याच्याबद्दल काम करते आणि त्यांना त्याचं ऍक्च्युअल एक्झिक्युशन होते. ती नाडी सुरू होते दुसऱ्या चक्रापासून, ते म्हणजे स्वादिष्टान चक्र, आणि उजवीकडनं वर जाऊन आमच्या आयब्रोजच्या मधनं दुसऱ्या साईडला जाऊन सहस्राला जुडते. टिपिकली उजवी नाडी क्रियामुळे ती गरम होते आणि तिला आम्हाला थंड करावं लागते, आणि डावी नाडी आहे ती पास्ट मध्ये असल्यामुळे ती थंड होत जाते किंवा फ्रीज होते, तर तिला उलट आहे की आम्हाला गरम करावं लागते. आणि त्यांना मून चॅनल, सन चॅनल असंही म्हणतात, पण एक्झॅक्टली त्यांना संतुलनात आणायला त्यांचं उलटे गोष्ट करावं लागते. तिसरी नाडी मधली सुषुम्ना नाडी, ती जसं आम्ही हळूहळू संतुलनात येतो, जास्त भविष्यकाळ आणि भूतकाळाचे विचार कमी होतात, तर आम्ही वर्तमान काळात येतो. तिकडे आल्यानंतर नक्कीच कुंडलिनी चढलेला अनुभव होतोय, हातातले व्हायब्रेशन्स वगैरे जाणवायला सुरू होतात, सहस्रारातनं बाहेर आलेले जाणवते, आणि हळूहळू ते अनुभव वाढत जातोय आम्हाला. आणि जे आम्ही शब्द ऐकला, आत्मसाक्षात्कार किंवा सेल्फ रिअलायझेशन, त्याची अनुभूती होते. आणि जी व्हायला लागली आता आम्हाला, हे पहिला टप्पा आहे, हार्डली 1% होतोय.
जसं आम्ही रेग्युलर करतो भरपूर ह्याचा चांगला एक्सपिरियन्स येऊ शकतो. तर हे झालं. ते सोडलं तर कुंडलिनी माता ती इकडे खाली बसलेली असते पहिल्या 2 चक्रांच्या मध्ये म्हणता येईल. तर त्यालाही मूलाधार म्हणतात. तर एक आहे मूलाधार चक्र, नंतर हे जे मूला आधार हे हा ट्रायंग्युलर बोन इंग्लिशमध्ये, तर तिकडे ती बसलेली असते, सुप्त रूपी म्हणता येईल किंवा झोपलेली. आणि जसं हे सुरू होते ती हळूहळू वर चढून आणि परत आमचं कनेक्शन परमात्म्याशी किंवा डिवाइनशी होते आणि आम्ही त्यांच्या आशीर्वादात आमचं रोजचं जीवन जगू शकतो आम्ही, आणि ते वेगळ्या लेवलचं असते. आज आम्ही सगळ्या चक्रांचं बघणार नाही, एक 2-3 चक्रांचं बघूया. एस्पेशली आज ह्या की आपलं उलटं करणार किंवा थोडं मिक्स अँड मॅच म्हणता येईल. तर एक आहे हार्ट, हृदय चक्र, विशुद्धी आणि आज्ञा. ह्या 3 चक्रांच्या बद्दल बघूया. तर इंग्लिशमध्ये ह्याला प्रेम किंवा लव्ह अँड कंपॅशन, प्रेम किंवा कंपॅशनचा शब्द मराठी आठवत नाही झालाय, पण त्याचे डिटेल्स नेक्स्ट स्लाइड्समध्ये बघूया. कलेक्टिव्हिटी किंवा सामूहिक चेतना जे म्हणतो आम्ही, ती आहे विशुद्धी चक्राकडनं. सगळ्यात महत्वाचं आम्हाला विटनेस स्टेट, ती अनुभव राहायचं शिकवते ती. आणि नंतर येते आज्ञाचक्र, सगळ्यांना क्षमा करायचं. नक्कीच क्षमा केलं की हे सुटते. हे सुटले की सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे 2 गोष्टी, 2 नाड्या तुम्ही बघितल्यासारखं तिकडे जुळतात. आणि ते सुटले की नक्कीच फायनल कुंडलिनी वर चढलेलं जाणवते. तर क्षमा हे मोठी गोष्ट आहे. कलेक्टिव्हिटीमध्ये आमचं निर्दोषी किंवा दोषी भावना जी आलेली असते त्याचा प्रॉब्लेममुळे होऊ शकतोय. आणि हार्ट अतिशय अटॅचमेंट कोणाशी तर असलं किंवा गोष्टींशी असलं तर नक्कीच त्याच्यावर प्रेशर येऊ शकतं. तर ह्याच्याबद्दल आणि थोडं डिटेलमध्ये बघूया. अनाहत चक्र, हार्ट, त्याचं हातामधली जागा आहे लहान बोट आमचा किरंगळी, आणि पायामधलं पण सेम. सोपं आहे, हार्टच्या जागेला हार्ट चक्र आहे, तर ते एकदमच काय. आणि सगळ्या चक्रांचं 3 चक्र असतात. तर एक मधलं ज्याला आम्ही सेंटर हार्ट म्हणतो, लेफ्ट हार्ट आणि राईट हार्ट. तो आम्हाला माहिती आहे फिजिकली एकच हार्ट आहे, पण ह्या योगिक सायन्समध्ये किंवा ह्या सटल सिस्टीम मध्ये आम्ही 3 हार्ट बघत आहे. तर एक लेफ्ट हार्ट, मिडल हार्ट आणि राईट हार्ट. आणि त्याचं जर इमॅजिन केलं त्याचे डिटेल्स, थोड्या लोकांना ह्याचा अनुभव पण होतोय, पण ते बघितलं तर ह्याचे 12 पाकळ्या आहेत, पिंक कलर किंवा रुबी रेड कलरचे, रेडिशच म्हणता येईल. एलिमेंट प्रत्येक ह्याचं एक बेसिक धातू आहे, आणि ह्याचा आहे हवा. तर वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ज्यांनी हे क्लिअर होऊ शकतं. त्याच्यामध्ये एक बेसिक गोष्ट म्हणजे हवा, जे एक एक्सरसाइज आम्ही केलं असणार, जिकडे छातीमध्ये हवा भरून घ्यायची आणि जगदंब 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 असं मनामध्ये म्हणायचंय, तर लगेच हार्ट चक्र सुटायला सुरू होते किंवा क्लिअर होते. आता ह्याचे जर गुण बघितले, क्वालिटीज बघितले, सगळ्यात पहिलं कॉन्फिडन्स, धैर्य. नक्कीच जेव्हा हार्ट चक्र ओपन असते आम्ही एक निर्भयपणे भरपूर गोष्टी करू शकतो, फिअरलेसनेस किंवा निर्भय. एक आनंद असतंय सगळ्यामध्ये, आम्ही खुशीत असतो. आणि जनरॉसिटी पण, नाभी चक्र आणि ह्यानी नक्कीच प्रेमामुळे आमची एक जनरॉसिटी वेगळी होते, उदारता वाढते. आणि ह्याचं बिघडायचे कारण जर आम्ही बघितले तर त्याच्यामध्ये येतात भीती, कंटिन्युअस भीती. भरपूरदा आम्हाला माहीतच नसते आम्ही कशाला घाबरलोय, कुठल्या कारणासाठी घाबरलोय, पण भरपूरदा मनामध्ये अननेसेसरी भीती चालू असते, इन्सेक्युरिटी पण म्हणता येईल. अतिशय फिजिकल ऍक्टिव्हिटी कुठली असू दे, ते बेसिक रनिंग पण असू दे किंवा तसल्या गोष्टींचं, पण असंही नाही की करायचं नाही, करायला पाहिजे, पण अतिशय केलं तर नक्कीच प्रॉब्लेम होतोय. तर तुम्ही सहयोगामध्ये कुठल्याही गोष्टींचं बघितलंस ना, सगळं संतुलनात करायचं आहे. कुठलीही गोष्ट अतिशय केली की त्याचा दबाव येऊ शकतो आमच्या वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्सवर. डॉमिनेटिंग नेचर, किंवा आम्ही जे एक थोडे लोक असतात जे दुसऱ्यांच्यावर स्वतःची शक्ती दाखवायचा प्रयत्न करत असतात किंवा कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतात, नक्कीच त्यांचं पण हार्टवर प्रेशर येऊ शकतोय. तर फिजिकल मॅनिफेस्टेशन म्हणजे जेव्हा हे बिघडतंय तेव्हा जे आमच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे ह्या काळी आम्हाला, ह्या टाइम पिरियडमध्ये आम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आमची रोग प्रतिकारक शक्ती, इम्युनिटी. तर आता कोविडच्या टाइमला हे सगळ्यात महत्वाचं आहे. नक्कीच जेव्हा हार्ट चक्र संतुलनात येते, आमची ती इम्युनिटी एकदम चांगल्या स्थितीला जाते. आमचे स्वतःचे
अँटीबॉडीज आम्हाला प्रोटेक्ट करू शकतात. हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स नक्कीच ह्यानी बरे होतात. लंग्स, श्वासोश्वासाचे, इवन अस्थमॅटिक पण म्हणता येईल, राईट हार्ट रिलेटेड अस्थमॅटिक प्रॉब्लेम्स असू शकतात. राईट हार्टवर आम्ही काम केलं की अस्थमावर हे येऊ शकते. आणि ब्रीदिंग म्हणजे बरोबर श्वासोश्वास करायला येत नाही वगैरे तसलं सगळं पण नक्कीच ह्याने येऊ शकतं. सो हे एक आम्ही जे डाव्या हृदयावर हात ठेवून आम्ही जे अफर्म करतो की आम्ही शुद्ध आत्मा आहे, हे सगळ्यात महत्वाचं एका आमच्या इव्होल्युशनरी फेजमध्ये आहे. तर ही जी इंग्लिशमध्ये ते शब्द आहेत श्रीमाताजींचे की द स्पिरिट इज द ओनली थिंग दॅट इज इटर्नल टू अस. म्हणजे हे शुद्ध आत्मा एकच कंटिन्युअस जात राहणार. बाकीचं सगळं इन्क्लुडिंग ही आमची बॉडी पण ही एका ट्रान्झिटरी फेजमध्ये असते. आज बरी आहे तर उद्या त्याचा फेज बदलत असतोय. ट्रान्झिटरी आणि इव्हॉल्विंग पण, ती बदलत पण असते. पण सगळ्यात महत्वाचं जे हृदय आहे ते हृदयपेक्षा स्पिरिट, ते लक्षात ठेवायला पाहिजे. आणि ते जेव्हा आम्हाला त्याची जाणीव होते तर आम्ही प्रत्येक गोष्ट बघायची एक विचारधाराच बदलते. दुसरं आणि एक आमचं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, सामूहिक चेतना जे म्हणतो त्याच्या रिलेटेड चक्र आहे ते म्हणजे हे विशुद्धी चक्र. आणि ह्याच्यासाठी मी एक सोपं एक्झाम्पल आधी पण म्हटलेलं. आता मी इकडे बसून मी जर व्हायब्रेशन्स जाणवायचे प्रयत्न केले तर श्रीमाताजीच्या आशीर्वादाने जेव्हा मी रिक्वेस्ट करतो की आमच्या ह्या कलेक्टिव्हिटीचे, तर आमचे जे आता इकडे आम्ही जे 7-8 लोक आलोय एकाकडे, तर आमचे सगळ्यांचे मला त्याची जाणीव होते, तर मला इकडे जाणीव होऊ शकते आणि मी त्याच्यावर काम करू शकतो. तर नक्कीच इथर हा एलिमेंट आहे. आणि त्याच्यामुळे 2-3 गोष्टी होतात. जर तुम्ही कुणाकडे बोलत असला त्यांच्याबद्दल तुम्ही सेन्सिटिव्ह होता, त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांच्याशी कसं बोलायला पाहिजे, तर आमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होते. तेच 8-10 लोकांशी बोलायचं असतं किंवा स्टेजवरनं 50-1 लोकांशी बोलायचं असतं, नक्कीच त्याच्यावर पण फरक पडू शकतोय. आणि डिप्लोमसी हा एक वेगळ्या लेवलचं रिक्वायरमेंट असते, जिकडे एस्पेशली 2 कंट्रीच्या मध्ये होताना ह्याच्याबद्दल भरपूर डिस्कशन होते. डिप्लोमॅटिक लोक किंवा डिप्लोमसी वापरावे लागते. तर त्याच्यामध्ये एक आमची वाणी अशी होते की आम्ही एखादी गोष्ट घडून पण आणतो, पण कुणाला त्याच्याबद्दल वाईट न वाटता चांगल्या करून बोलून, बरोबर शब्द बोलून, ते महत्वाचं आहे. बेसिकली आम्ही दुसऱ्यांच्याकडे असं बोलायला पाहिजे की त्यांचा इगो हर्ट नाही व्हायला पाहिजे आणि आमचा मुद्दा पण त्यांच्याकडे पोचायला पाहिजे आणि तो समजून यायला पाहिजे. तर ते ह्याचा एक मोठा गुण आहे. हे सगळे क्वालिटीज म्हणता येईल. दुसरं जे साक्षी भाव, विटनेस स्टेट, हे पण एकदा वाटते की सोपं आहे पण भरपूर कठीण एक इच्छा आहे ती आमच्यामध्ये येऊ दे म्हणून. तर सहजयोगामध्ये किंवा मेडिटेशन स्टेट्समध्ये ही सगळ्यात महत्वाची आहे. जर आम्हाला ही दिवसभर मिळाली तर एकदमच छान. तर ह्याचं मी भरपूर एक्झाम्पल्स आहेत, पण एक सोपं एक्झाम्पल मी लास्ट टाइम पण दिलेलं. ते म्हणजे आम्ही जर एका सिनेमाला गेलो तर सिनेमामध्ये आम्ही भरपूर बघतो, हिरो हिरोईन भरपूर काय की चालू असते. तर आम्ही छान जातो, बघतो, तिकडे हसतो आणि परत येतो. आम्हाला त्याच्याबद्दल जास्त दुःख, जास्त हे वाटत नाही. थोड्यानं वाटते ते वेगळी गोष्ट, पण नॉर्मली भरपूर लोक मजा करून परत येतात आणि मी विसरून जातो त्या गोष्टी. तर तीच भावना आम्ही स्वतःशी ठेवायला पाहिजे आणि आमच्या आजूबाजूला जे गोष्टी चालल्यात त्याच्याबद्दल बघायला पाहिजे. तर ह्याला एक इंग्लिश मधला शब्द म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्ही ऑब्झर्व करायला पाहिजे की ती कशी चालले, इन्स्टेड ऑफ त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन, दुःखी होऊन किंवा त्या भावनेमध्ये जाऊन आम्हालाही प्रॉब्लेम होतोय आणि आम्ही त्या प्रॉब्लेमला एका लहानशा दृष्टिकोनातनं बघतो इन्स्टेड ऑफ बिगर पिक्चर. तर हा साक्षी भाव आमच्यामध्ये येऊ दे ह्याची आम्ही इच्छा करायला पाहिजे. नक्कीच त्याने फरक पडतोय. रंग निळा करायला लागला, ते 16 पाकळ्या आहेत लाईट निळ्या रंगाचे आणि प्लेक्ससचं सर्विकल, हातामधली जागा ही दोन्ही सेकंड बोथ, पायामध्ये पण सेम, अंगठ्याच्या बाजूचे बोट, जागा तर इकडे कळणं सोपं आहे. आणि सगळ्या चक्रांचं एक लहानसं लक्षात ठेवायचं, जिकडे ते चक्र आहे त्याच्या आजूबाजूला येणारे जे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर त्याचा इफेक्ट येतो. जसं की आता विशुद्धी चक्र, नक्कीच आमचा गळा, सेन्सरी ऑर्गन जसं की आमचं
नाकाने वास घेणं किंवा ऐकू येणं, ENT जे म्हणतो आम्ही, ते सगळे ऑर्गन्स, आमचं बोलणं, वाक्चातुर्य किंवा हे महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्यांवर नक्कीच विशुद्धी चक्राचा फरक पडतोय. आता हे का बिघडते? सरकॅझम हा एक आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे, जिकडे आम्ही दुसऱ्यांना कंटिन्युअस वाईट बोलत असतो, त्याच्यामुळे नक्कीच विशुद्धी चक्रावर प्रॉब्लेम येऊ शकतो, एस्पेशली राईट विशुद्धी. गिल्ट, दोषी भावना जी कंटिन्युअस आमच्यामध्ये येते, त्याच्यावरनं पण विशुद्धी चक्र बिघडते. रिॲक्टिव्हनेस, कंटिन्युअस कुठल्या ना गोष्टीला आम्ही काही ना काही मत देणं, वाद घालणं चालू असते ना, त्यांनी ह्याच्यावर फरक येतो. जसं की भरपूर गोष्टी असे असतात की चालू असतात, आम्ही त्याच्याबद्दल काही करायची गरज नसते, तरी आम्हाला त्याच्यामध्ये जाऊन मत द्यायचं असतंय, किंवा आम्हाला माहित असते खरं किंवा खोटं, किंवा पुढे जो माणूस बोलतोय त्याचं एक्झॅक्ट अपोजिट काही ना काही करून बोलायचंच असते आम्हाला, आणि त्या ह्याच्यामध्ये रिॲक्शन मध्ये हे बिघडू शकते. सवय नक्की स्मोकिंग मध्ये ह्याच्यावर प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ह्या थोड्या महत्वाच्या गोष्टी, जसं मला वाटते दोषी भावना, रिॲक्शन हे आरामात आम्ही कंट्रोलमध्ये आणू शकतो, ट्राय करायला पाहिजे. इकडे एक महत्वाचा श्रीमाताजींची सेंटेन्स बघूया. शब्द, द स्पिरिट विच इज विदिन यू इज अ कलेक्टिव्ह बीइंग, अँड वन्स यू आर अवेकन्ड इन टू द लाईट ऑफ स्पिरिट यू बिकम ए कलेक्टिव्ह बीइंग. तर ही जी आत्मा आम्ही बनालोय, आता ह्याचे भरपूर आणि परत एक्झाम्पल्स येत आहेत, पण बेसिक हे म्हणजे आमचा मोबाईल. तर हा मोबाईलला जर आजच्या काळात इंटरनेट नसलं किंवा त्याचं कनेक्शन नसलं, तर त्याला काही अर्थच नाहीये, वेस्टच वाटतो आजकाल. नक्कीच, म्हणजे एक इंटरनेट नसलं तर भरपूर गोष्टी त्याच्यावरनं चालू आहेत आणि ते डेड होतोय. तर ॲज सून ॲज ते कनेक्ट होते आणि आम्ही त्या पूर्ण वर्ल्ड वाईड वेबच्या ह्याच्यामध्ये येतोय, तर ह्याची शक्ती वेगळीच होते ह्या मोबाईलची. तसंच आमचं पण आहे, ही जी आत्मा आहे, जे आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागलोय, तर ही एकटी नाहीये, आणि एकटी ह्यानी आम्ही एक स्वतः एक माणूस असा विचार करत असतो, पण आम्ही जेव्हा आत्मस्वरूपला आम्ही बरोबर जाणून घेतो, तेव्हा हळू कळते की आम्ही ऍक्च्युली एका मोठ्या कलेक्टिव्ह बीइंग, म्हणजे माणूस किंवा ह्याच्या भाग आहे, एक लहानसा भाग आहे असं कळते, आणि त्या मोठ्या ह्याचा लाईट आमच्यामध्ये येतोय, आणि त्याचा मोठा फरक सगळ्यांमध्ये जाणवते. तर जगामध्ये कुठे असू दे, इमिडिएटली आमचं एकामेकाशी कनेक्शन होऊ शकतं त्याच्याशी. तर हे झालं दुसरं चक्र, विशुद्धी चक्राबद्दल बघूया. आणि फायनली आजचं चक्रांचं डिस्कशन मध्ये आज्ञा एक बघूया. टाइम पण बरोबर आहे. आज्ञा चक्र, तर जसं मी फर्स्ट म्हटलं, आज्ञा चक्राचं सगळ्यात महत्वाचं आणि सोपं म्हणजे क्षमा. क्षमा क्षमा क्षमा, त्याच्यावरनं मोठा फरक पडतोय. फॉरगिव्हनेस, नक्कीच जेव्हा आम्ही क्षमा करतो, आमच्यामध्ये थॉटलेसनेस येते. तर जे विचार एक्स्ट्रा येत असतात मनामध्ये, त्याच्यामध्ये एक बेसिक कारण असू शकतोय, तो आहे क्षमा नाही केलेली असते. जेव्हा हे बरं होते, नक्कीच आमच्यामध्ये एक ह्युमिलिटी येते, एक आमचं वागणं बदलते, एक प्रेम वेगळ्या प्रकारचं होते, आणि ते जाणवते नक्कीच. का म्हणजे आमच्यामध्ये इगो नसतोय, सुपर इगो नसतोय, आणि त्याचा फरक ह्याच्यामध्ये येऊ शकतोय. ह्या स्लाइड मध्ये बरोबर त्या शब्दात घातलं नाही, पण क्वालिटीज मध्ये किंवा आज्ञाचा जर जो मोठा फरक येतोय, त्याला डायरेक्ट कनेक्शन आहे आमचं अहंकार. नक्कीच आमचा अहंकार कमी झाला की आज्ञा सुटते, आज्ञा सुटली की कुंडलिनी चढलेले जाणवते. सेम वे आमचं सुपर इगो बद्दल मी, किंवा परम अहंकार म्हणतात, त्याच्याबद्दल जास्त बोललो नाही, पण आम्हाला जे ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम आम्ही ज्या देशात मोठे झाले, किंवा जागेला, किंवा आमच्या आई वडिलांनी जसं आम्हाला मोठं केलंय, त्याच्यामध्ये आम्ही भरपूर गोष्टी शिकतो, आणि थोड्या बऱ्या पण आहेत, त्या शिकायलाच पाहिजे. पण भरपूर गोष्टी असे असतात की आम्हाला वाटते जग असंच आहे म्हणून, किंवा असंच करायला पाहिजे म्हणून, त्याला आम्ही थोडं सुपर इगो म्हणू शकतो. आणि त्याला मी एक सोपं एक्झाम्पल जे रेग्युलर देत असतो, ते म्हणजे एक गरम चहाच. तर भरपूर लोकांना असं वाटतं गरम चहाच बरा आहे, आणि मी गरम चहाच पितो, तो सकाळी 8:05 पिणार. तसंच एक मत असते. त्याला सुपर इगो म्हणू शकतो. आणि दुसरा माणूस जर म्हणाला 10 वाजता पिला तर चालतोय चहा, किंवा थंड चहा पण छान असतोय, आम्हाला पटत नाही ते. तर ते थोडे कंडिशनिंग किंवा सुपर इगो आमच्यामध्ये भरपूर बसलेले असतात. ते जेव्हा हळू कमी होतात, आमचं बघायची दृष्टिकोन वाढते, आणि एक ह्यानी वेगळंच विचारधारा होऊ शकते. तर
त्याचा बोटाच्या दृष्टीने बघितला, आज्ञाचा हा अंगठी घालायचा बोट तो आहे डावीकडे लेफ्टकडे. पायामध्ये थोडं वेगळं आहे, लहान बोटाच्या बाजूची जागा, आणि डोक्यामध्ये ऑप्टिक थॅलॅमसची जागा आहे, इकडे वर येते. पाकळ्या 2, लाईट, सिल्वर लाईट, असं एक छान प्रकाश जो दिसतोय आम्हाला एक एकदा ध्यानामध्ये, त्यालाही कनेक्शन असू शकेल. ते सोडलं तर हे आहे. आणि हे बिघडायचे कारण जे आता आम्ही ऑलरेडी बघितलं, अहंकार किंवा इगो, फ्युचरिझम किंवा भरपूर भविष्यातला आम्ही विचार करत असतो, ते एक अग्रेसिव्ह आणि डॉमिनेटिंग ॲटिट्यूड. तर अहंकार आला की नक्कीच आम्ही थोडं हे होतो, आमच्या डोळ्यावर एक चष्मा आल्यासारखं होतं आणि कंटिन्युअस आम्ही दुसऱ्यांच्यावर आमची शक्ती दाखवत असतो. ह्याचं फिजिकल मॅनिफेस्टेशन किंवा आमच्या बॉडीमध्ये ह्याचं प्रॉब्लेम्स कुठे जाणवतात, त्याच्यामध्ये एक आहे डोळे, साईट्सवर फरक येऊ शकतोय, कान, हिअरिंग आणि विचारधारा. नक्कीच आमच्या विचारावर एक मोठा पडदा पडलेला असतो इगो आणि सुपर इगोचा, आणि आम्हाला जे खरं आहे ते दिसतच नाही, दुसरंच काय की आमचं इगो जे आम्हाला दाखवते तेच दिसते. इकडे पण एक श्री माताजीचा महत्वाचे शब्द बघूया, ते म्हणजे दिस इज द फर्स्ट स्टेप इन द वे ऑफ थॉटलेस अवेअरनेस ऑफ ए सीकर. तर ध्यानामधली सगळ्यात पहिली स्थिती जी आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो ती आहे निर्विचारता. निर्विचार ध्यान, एकदम सोपं, निर्विचार ध्यान. तर हे येण्यासाठी आज्ञाचक्र जेव्हा खुलते किंवा ह्या प्रॉब्लेम्स मधनं बाहेर येतं, आम्ही विचार आमचे सगळे गेलेले असतात आणि ती स्थिती आम्हाला मिळू शकते. ॲज सून एज द कुंडलिनी क्रॉसेस दी आज्ञाचक्र, द थॉटलेस अवेअरनेस इज एस्टॅब्लिश्ड. आता ह्या थोड्या गोष्टी, बॅलन्सिंग, क्लिअरिंग, क्षमा करण्याने पण फरक येतोय, पण सगळ्यात मोठा फरक तेव्हा होता जेव्हा कुंडलिनी स्वतः आज्ञाचक्रातनं क्रॉस होते, सगळे विचार जाऊन टाकतात. त्याचा अनुभव होत असणार तुम्हाला आणि होईल पण आता. आणि हळूहळू ते सोडलं तर एक जस्ट डिटेलमध्ये जात नाही, पण हायलाइट करायचं, आतापर्यंत सगळ्यांना बऱ्यापैकी कळलं असणार. मीठ पाणी जर करत नसतं तर प्लीज सुरू करा, माहिती नसतं तर चॅटमध्ये किंवा इकडे घाला, माहिती परत देतो मी. तर जमलं तर दिवसातनं एकदा तरी झोपायच्या आधी, 1 तास आधी किंवा इव्हन थोडं झोपायच्या आधी 15 मिनिटं जरी केलं तर ह्याचा मोठा फरक पडतोय. आणि जास्त काही विचार करायचा नाही, नुसतं मीठ पाण्यात पाय घालून एक इच्छा करायची की आमच्यातले सगळे नेगेटिव्हिटीज त्याच्यामध्ये जाऊ दे, आणि एक तुम्ही फरक बघू शकता. त्याचे डिटेल्स व्हिडिओज वगैरे आहेत, ते पाहिजे तर आणि परत शेअर करतो आम्ही. सुरूच झालं. तर आणि एकदा मी चेक करतो. आय थिंक आता वेळ बघितलं तर आम्ही ध्यान सुरूच करूया, आणि प्रश्न काय असेल तर शेवटला घेता येईल. तर आय थिंक सेटिंग्स तरी सगळे बरोबर आहेत. चालेल, सो लेट्स स्टार्ट. सगळे ध्यानाच्या स्थितीत बसूया आणि पहिला स्टेप आहे कुंडलिनी चढवून बंधन घेऊया. तर ते करूया आता. Please. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now a bandhan. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. तीन महामंत्र आणि गणेश मंत्र म्हणूया. त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी
महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माता जी श्री निर्मला देव्यै नमो नमः। ॐ त्वमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देव्यै नमो नमः। डाव्या नाडीचं संतुलन करूया. आय थिंक आतापर्यंत सगळ्यांना ॲफर्मेशन्स माहीतच असणार, तर तुम्ही तुमच्या मनात तुमच्या कुठल्याही भाषेत म्हटलं तरी चालेल आणि इच्छा ही महत्वाची आहे. लक्ष डाव्या नाडीवर, डाव्या हातावर आणि सहस्त्रारावर ठेवूया. तर डावा हात मांडीवर आणि उजवा हात जमिनीवर किंवा खुर्चीवर बसला तसं जस्ट खाली सोडा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची इडा नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. त्याच्यातील भूतकाळातील विचार, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सर्व भूमितत्वात जाऊन आम्हा सर्वांची इडा नाडी संतुलनात आणा.
श्री माताजी आपणच कृपावंत आम्हा सर्वांची इडानाडी संतुलनात आणा. आमची भूतकाळातील जे काही चिंता आहेत ते सर्व भूमितत्वात खेचू. हळू ते झाल्यावर उजवी नाडी संतुलनात आणूया. तर उजवा हात मांडीवर, डावा हात आकाश तत्वाकडे. श्री माताजी आपणच कृपावंत आम्हा सर्वांची पिंगला नाडी शुद्ध निर्मल संतुलित स्थिर शांत करा. त्याच्यातील एक्सेस हीट, भविष्य काळातले विचार ते सर्व जाऊ दे. मी सर्व हे विचार तुमच्या चरणी अर्पण करतो. श्री माताजी आपणच कृपावंत आम्हा सर्वांची पिंगला नाडी शुद्ध निर्मल संतुलित स्थिर शांत करा. हळू दोन्ही हात मांडीवर आणा आणि आम्हा सर्वांना संतुलन मिळू दे अशी एक इच्छा करूया. श्री माताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना पूर्ण संतुलन प्रदान करा.
आता जे आज आम्ही बघितलं हृदय चक्र, सगळ्यात आधी हृदय चक्रावर बघूया. तर आमचा उजवा हात हृदयावर ठेवूया, मध्ये ठेवला तरी चालेल. आणि श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना निर्भय बनवा, प्रेममय बनवा. आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहेत. श्रीमाताजी, आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहेत. 2 मिनिटं म्युझिक लावतो, तिकडे लक्ष ठेवून शांतपणे हीच इच्छा मनामध्ये करूया. आणि शुद्ध आत्मा आहे. लक्ष हृदयावर आणि जिकडे हात ठेवला आम्ही तिकडे. आणि डाव्या हातातनं व्हायब्रेशन्स आत येतील, हृदयाला जातील आणि हे चक्र संतुलनात येईल, त्याची अनुभूती होईल. श्रीमाताजी, आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहेत. आम्हाला निर्भय बनवा, आम्हाला प्रेममय बनवा. तर विशुद्धी चक्र, तर उजवा हात विशुद्धी चक्रावर ठेवा आणि सगळ्यात आधी साक्षी भाव. तर श्रीमाताजी, आम्हा सर्वांना साक्षी भाव द्या, विटनेस स्टेट. श्रीमाताजी, आम्ही सर्व निर्दोष आहे, आम्ही शुद्ध आत्मा आहे. हॅलो, हाच उजवा हात कपाळावर घेऊया, थोडं पुढे वाकायचं आणि सर्वांना मनापासून क्षमा करायची, स्वतःला पण. श्रीमाताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना त्यागी व्यक्ती बनवा. आम्ही सर्वांना मनापासून क्षमा करतो आणि स्वतःला पण क्षमा करतो.
आता सहस्रारावर जाऊया आणि हात थोडं तिकडे दाबून 7 वेळा ते त्वचा हलवत आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळू दे, तो दृढ होऊ दे, त्याची अनुभूती होऊ दे अशी एक इच्छा करूया. श्रीमाताजी आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्रीमाताजी आम्हा सर्वांचा आत्मसाक्षात्कार दृढ करा. श्रीमाताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या. श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती द्या. श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार 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 द्या. आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती होऊ दे. थोडा हात वर खाली करून डोक्यातनं काय येते ते जाणवायचा प्रयत्न करा. उजव्या हाताने झालं, डाव्या हाताने झालं. मग दोन्ही हात मांडीवर घेऊया. लक्ष सहस्रारावरच असू दे. आणि श्री माताजीचे एक थोडे शब्द ऐकूया. ईश्वराला जाणायचं आहे. एस्पेशली आज जे चक्र बघितले आम्ही त्याच्याबद्दल. त्या चेतनेच्या विरुद्ध जी गोष्ट जाते ती किती वाईट असेल आणि किती हानिकारक असेल हे लक्षात आणलं पाहिजे. त्याच्यावर जे चक्र आहे त्याला हृदयचक्र असे म्हणतात. हृदयचक्र कारण ते हृदयाच्या ह्या इथे मध्ये फुफ्फुसाच्या मधोमध असं असतं. आणखीन हे फारच महत्त्वाचं आहे कारण ह्या चक्रावर जगदंबेचं स्थान आहे. मनुष्याला जेव्हा जेव्हा भीती वाटते तेव्हा तो आपल्या आईला आठवतो. जर त्याच्या लक्षात ही गोष्ट आली की तुझी आई ही जगन्माता आहे, अत्यंत शक्तिशालिनी आहे, ती वाटेल ते जरी झालं तरी ती तुझा बचाव करेल. आपण आता जगदंबेबद्दल पुष्कळ ऐकलेलं आहे, केवढ्या राक्षसांना मारून टाकलं, काय काय त्यांनी केलेलं आहे. तसंच एकदा फार रागवल्या होत्या आणि त्यांनीच तांडव नृत्य सुरू केल्याबरोबर शंकराला समजेना की आता काय होणार, जर आईच बिघडली तर काय होणार, तर स्वतः तिच्या मुलाला तिच्या पायाखाली घातल्याबरोबर अगदी अलगद आपला पाय ठेवून एवढी मोठी जीभ त्यांनी काढलेली आहे असं आपण वाचलेलं आहे. आणि ही सगळी गोष्ट खरी आहे आणि त्याचं प्रत्यंतर आपल्या आयुष्यात येतं. म्हणजे जेव्हा मनुष्य त्याला सेन्स ऑफ इन्सिक्युरिटी म्हणतात किंवा जेव्हा इन्सिक्युअर्ड किंवा अरक्षित असं त्याला वाटायला लागतं की आता माझ्यावरती काहीतरी संकट येणार आहे, काही होणार आहे, आणि त्यावेळेला आपलं हृदय धडधड धडधड होऊ लागतं. हे हृदय धडधड होण्याचं कारण आहे की आपलं हे चक्र जे आहे ते भ्रमित होतं, तिथून ती शक्ती नष्ट होते किंवा लुप्त पावते. ज्या माणसांना विशेष करून काहीतरी भूतबाधा वगैरे अशी जी भीती वाटते की आम्हाला भूत लागलं आहे किंवा आम्ही बाहेर गेलो आम्हाला काहीतरी धरलं आहे वगैरे असं वाटत असतं, त्यांचीसुद्धा ही स्थिती. जेव्हा हे चक्र रक्षित होतं, जेव्हा हे चक्र आलोकित होतं त्यावेळेला माणसाची रक्षा वाढते. आता पुष्कळ बायकांना ब्रेस्ट कॅन्सरची बिमारी असते. आता ते लोकांना असं वाटतं की ब्रेस्ट कॅन्सरची बिमारी म्हणजे काहीतरी दुसऱ्या कारणामुळे झालेली आहे. पण अगदी सरळ गोष्ट आहे की जर त्या बाईला रक्षित वाटत असलं तर तिला ब्रेस्ट कॅन्सरची बिमारी होईल. तसंच आपल्याला पुष्कळांना श्वासाची बिमारी असते. आम्ही अनेक श्वासाचे रोग काढलेले आहेत आणि बरं केलेलं आहे. आपले काश्मीरचे जे गव्हर्नर होते सहाय साहेब म्हणून, भगवान सहाय साहेब, त्यांना 25 वर्षाची ह्याचा रोग होता म्हणजे श्वासाचा, आणि तो अगदी 5 मिनिटात आम्ही बरा केला. म्हणजे जर हे चक्र तुम्ही जर व्हायब्रेशन्स देऊन किंवा हे चैतन्य लहरी देऊन जर तुम्ही बरोबर स्थित केलं तर अगदी मनुष्याला
नेहमीसाठी बरं वाटतं, कारण त्याचं ते चक्र ठीक झाल्याबरोबर जगदंबा जागृत होऊन त्याच्यामध्ये ही अरक्षितपणाची जी भावना आहे ती नष्ट पाहून आणि तो अत्यंत सुखासमाधानाने राहू लागतो. त्याच्यावर जे चक्र आहे हे विशुद्धी चक्र, हे फारच महत्त्वपूर्ण आहे. कारण हे चक्र, ह्याच चक्रामुळे मनुष्य जनावरापासून मानव झालेला आहे. त्यांनी आपली मान खालून वर उचलली, त्या ठिकाणीच तो मानव झालेला आहे. आणि हे जे मान आहे, ह्या मानेला आपण कोणाही समोर झुकवायचं नसतं. असत्यापुढे तर मुळीच झुकवायचं नसतं. पण जर साक्षात परमेश्वरच असला किंवा साक्षात जर खरोखर असा मनुष्य असला की जो वंदनीय आहे, त्याच्यासमोरच ही फक्त मान झुकवली पाहिजे. आणि त्यामुळे आपण उठल्या सुटल्या ज्याच्या त्याच्या पायावर येतो. मग ते भूत असे ना की ढोर असे ना, सगळ्यांच्या पायाखाली आपले हात घालायची काही गरज नाही. आमच्यावरही पायावर येऊ नये. जोपर्यंत तुम्हाला काय प्रचिती होत नाही तोपर्यंत मुळीच तुम्ही पायावर येऊ नये. पण ह्याबद्दल मी 2 अनुभव पाहिले. आम्ही लंडनला असताना लोकांना तर त्यांना हा राग की माताजींच्या पायावर काय यायचा आहे, म्हणजे पार झाल्यावर सुद्धा. आणखीन इथे मी परवा म्हटलं गावात की आता नको दर्शन, फार झालं. तर सगळ्यांना वाईट वाटलं की माताजी दर्शन सुद्धा आम्हाला दिलेलं नाही. म्हणजे अशी 2 टोकं आहेत, अशी 2 टोकं आहेत जगामध्ये. तर सांगायचं असं आहे की सुज्ञपणाने हे समजलं पाहिजे की मानव हा अत्यंत उच्च कोटीतला एक विशेष बनवलेला प्राणी आहे आणि त्याने प्रत्येक माणसासमोर आपली मान वाकवायची नाही. तसंच हे विराटाचं स्थान आहे. विराट म्हणजे हे सबंध जे आहे, असाच परमेश्वर सबंध आहे आपल्यासारखाच. आणि त्याच्यातले आपण एक एक लहान लहान पेशी आहोत, सेल्स आहोत. हे जे सेल्स आपण आहोत अगदी परमेश्वरासारखेच बनवलेले आहोत. जेव्हा हे जागृत होता तेव्हा त्या विराटाला ते जाणून घेतात. हे असं विराट स्वरूप हे इथून जाणलेलं जातं. म्हणून जे लोक तंबाखू खातात, आता नगरला तर मला तंबाखू एवढी पिकते की नाही माहीत नाही, पण प्रत्येकाच्या गळ्यात तंबाखू दिसते मला. तर ही तंबाखू कुठं आली या नगर जिल्ह्यात हे काय मला समजत नाही. पण म्हणजे इतकंच नाही, पण बायकासुद्धा ते काहीतरी काळं वेळं लावत असतात आणि काहीतरी असं करत असतात. ते काय कशा तऱ्हेची तंबाखू ती कुठून आली देवाला ठाऊकी. पण त्या तंबाखूमुळे मात्र हे चक्र असं जाम लोकांचं बसलेलं आहे की त्यांच्या मुलांना खोकले, मुलांच्या मुलांना खोकले आणि त्यांनाही सारखा त्रास, श्वास लागलेला, अशी सर्व स्थिती या तंबाखूमुळे होते. पण सांगून कुणी ऐकत नाही. म्हटलं तंबाखू सोडा तर सोडवत नाही. फक्त सहजयोगात आल्यावर मात्र त्या तंबाखूला सोडावं लागतं आणि ती सुटते कशी वगैरे बरेच मजेदार अनुभव लोकांनी सांगितले. पैकी एक गृहस्थ ते सहज आल्यावर फार कार्य करत असत आणि फार आम्हाला प्रिय होते. सगळं काही असताना सुद्धा त्यांना तंबाखू पूर्णपणे सोडता येणार. कधी कधी हुक्की यायचीच त्यांना. शेवटी एकदा मी आले असताना सुद्धा त्यांनी तंबाखू घेतली होती. पण माझ्या लक्षात आलं, त्यांना वाटलं माझ्या काही लक्षात आलं नसेल. त्याच्यानंतर मी आपलं उगीचच कानाडोळा केला. म्हटलं बघूया आता कसं काय होतं आहे ते. तर त्याच्यानंतर मला सांगायला आले की अहो माझं तोंड माताजी एकदम हनुमानासारखं होतं आहे कधी कधी. असं वाटतं जसं काय फुगायला लागलं. हे कसं काय, हे सहयोगाने मी काय आता हनुमान होतो आहे की काय मला समजलं. मी म्हटलं बघा तुम्ही तंबाखू घेता की नाही. तर हो म्हणे माताजी आम्ही घेतो. कानाला हात लावला. म्हटलं आता माझ्यासमोर वचन द्या आणि तुमची सोडवते मी. जरा असा प्रयत्न करा, कारण आता पार झाल्यामुळे काय त्याची विशेष गरज वाटत नाही. म्हणजे सुटलाच आहे. म्हटलं आता ते जे थोडंसं तेही सोडा, म्हणजे हे हनुमानपणा जाईल. आणि त्याच्यानंतर त्यांनी ती सोडून टाकली. असे सहयोगाने फार सहज इलाज होतात आणि अगदी मजेदार इलाज होत असतात आणि सगळ्यांनी ते अगदी मजेने बघावे असे इलाज असतात. त्याच्यानंतर हे जे विशुद्धी चक्र आहे, हे मी ह्याचं महात्म्य सांगावं तेवढं कमी. कारण 16,000 नाड्या त्या चक्रावरती अवलंबून आहे. तेव्हा तुम्ही हे लक्षात आणलं पाहिजे की तुम्ही जे हे सहज 2 आण्याची सिगरेट घेऊन पिता, ते त्या 16,000 तुमच्या नाड्यांना तुम्ही नष्ट करत आहात. आणि त्या किती मुश्किलीने बांधल्या गेल्या, त्या कुठून कुठून कशा कशा धावतात वगैरे त्याच्याबद्दल तुम्हाला जराशी सुद्धा माहिती नाही. आता लंडनला इथपर्यंत झालं आहे की डॉक्टर सांगतात, इतकंच नव्हे पण प्रत्येक सिगरेटवर लिहिलेलं असतं की ह्याने तुमचा प्राण जाईल आणि तुम्हाला कॅन्सर होईल. तरीसुद्धा लोक येतात. अहो बसा, तुम्ही काय सिगरेट पिता का, निघाले कशाला, बसा बसा. असं मधूनच उठून जाऊ नका. सिगरेट प्यालेले लोक निघाले. अहो मी काय आता सोडायला म्हणत नाही. into एक 2 मिनिटं ध्यान करूया आणि हीच इच्छा ठेवूया की आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळू दे, तिची अनुभूती होऊ दे. लक्ष डोक्यावर आणि हातांवर ठेवून ध्यान करूया.
हळू डोळे उघडून आणि एकदा आम्ही into बंधन bandhan. घेऊया. After raising our kundalini. Raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now a bandhan. 1. 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4.